नागपुर के सदर इलाके में महिलाओं की सुरक्षा को लेकर एक चिंताजनक मामला सामने आया। एक बाइक सवार युवक पिछले 2 दिनों से एक महिला का पीछा कर रहा था, लेकिन इस बार महिला के पति ने आरोपी को रंगे हाथ पकड़ लिया। हालांकि युवक अपनी बाइक छोड़कर मौके से फरार हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। जानकारी के मुताबिक सदर इलाके की रहने वाली 35 वर्षीय महिला पिछले 2 महीनों से एक बेकरी में काम कर रही थी। घटना वाले दिन महिला काम खत्म कर पैदल आकाशवाणी चौक पर बस स्टैंड की ओर जा रही थी। इसी दौरान एक युवक होंडा मोटरसाइकिल से उसका पीछा करते हुए बस स्टॉप तक पहुंच गया। बताया जा रहा है कि युवक महिला के पास आकर रुक गया। तभी महिला के पति भी मौके पर पहुंच गए और उन्होंने आरोपी को पकड़कर उससे पूछताछ करनी शुरू कर दी। पति ने युवक से पिछले 2 दिनों से महिला का पीछा करने को लेकर सवाल किए। पूछताछ के दौरान आरोपी घबरा गया और अपनी मोटरसाइकिल मौके पर ही छोड़कर वहां से फरार हो गया। बाद में बाइक को सदर थाने में जमा कर दिया गया। महिला की शिकायत के आधार पर सदर पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। पुलिस अब बाइक के जरिए आरोपी की पहचान करने में जुटी हुई है। फिलहाल मामले की जांच जारी है। पोलीस ठाणे सदर हद्दीमध्ये काल 12 तारखेला एक गुन्हा दाखल झाला। पीडित महिला आहे 35 वर्षाची। त्यांनी पोलीस ठाणे सदर येथे येऊन माहिती दिली की 2 दिवसांपासून एक अनोळखी इसम त्यांचा पाठलाग करत होता। पाठलाग करत असताना तो 2 दिवसापासून 10 तारखेला त्यांनी पाठलाग केला। 10 तारखेला पण त्यांनी असं महिलेला म्हणलं की माझ्या कारमध्ये बस। तर महिला त्याला म्हणाली की मी तुला ओळखत नाही, कारमध्ये कशाला बसू असं म्हटल्यानंतर त्यांनी सदरची माहिती त्यांची मुलगा आणि पतीला दिली आणि काल 12 तारखेला त्यांनी महिला आणि पती दोघेही तिथं आले घटनास्थळावर आकाशवाणी चौक या ठिकाणी। कालही त्या इसमाने एक 2 व्हीलर आहे, 2 व्हीलर क्रमांक MH49 BT 6815 या वाहनावरून तो इसम महिलेचा पाठलाग करत असताना दिसून आला। आकाशवाणी चौकाजवळ आल्यानंतर महिलेने त्याच्या पतीला आणि मुलाला बोलावून घेतले आणि पती आणि मुलगा दोघंजण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याला रंगेहात पकडलं। त्या महिलेचा पाठलाग करताना त्यांनी त्याला विचारलं की तू का 2 दिवसापासून महिलेचा पाठलाग करत आहे असं विचारल्यावरून त्याने उत्तर देण्याचं टाळलं आणि तो घटनास्थळावरून पळून गेला। तर या गाडी क्रमांकावरून MH49 BT 6815 या जी गाडी आहे ती गाडी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला आणून दिली। घटनास्थळावर सोडून पळून गेला होता। ती गाडी जप्त करण्यात आली आहे आणि सदरच्या गाडी क्रमांकावरून जो पत्ता मिळाला त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनचे DB पथक हे गेले होते आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे।